जोडी मैदानात दाखल झाले, ज्याने मागील सामन्यात अफलातून विस्फोटक फलंदाजी केली तो निखिल नाईक त्याच्या साथीला नॉन स्ट्राइकिंग एंड वरती. विनंती असेल सोहम वॉरियर्स केरवाडा क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा आणि मानगाव क्रिकेट संघ अतिरिक्त खेळाडू देखील आपला देखील पाठवा. मानगाव संघाचा अतिरिक्त खेळाडू उपस्थित होतोय रुपेश जाधव. पहिल्या षटकादरम्यान असेल मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकादरम्यान गोलंदाजीच्या मार्गक्रमणावर राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू पोहोचला शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव मिळाली. या ठिकाणी फलंदाज निखिल नाईक केला आणि एकेरी धावने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचा अकाउंट ओपन होतं या धावफलकावर. 5 षटकाचा सामना. पहिला सामना दोन्ही संघाने गमावला आणि त्याचमुळे या सामन्यादरम्यान ती लढाई प्रतिष्ठेची असेल, ती लढाई पहिल्या विजयाची असेल, ती लढाई पहिल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची असेल. विनंती असेल सोहम वॉरियर्स केरवाडा क्रिकेट संघ कर्णधार आपला अतिरिक्त खेळाडू. यावेळी फटका कमालीचा निघालाय. अपिश फटका इनसाइड आउट डीप लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षकाचा अथक प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी आतमध्ये चेंडू तर ढकलण्यात आलाय, परंतु या चेंडूवरती जर पाहिलं तर 2 धावा निघाल्यात. पंचाचा निर्णय आलाय की चेंडू सीमारेषा पार देखील करणं. त्या ठिकाणी जर पाहिलं तर अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी आणि क्षेत्ररक्षकाचा पाय लागलाय सीमारेषेला आणि हा चौकार. चौकाने सांघिक धावसंख्या धावफलकावर 5 धावा. संजयच्या बॅटमधून कमालीचा फटका. यावेळी चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू पुढे टाकला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टीचा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर संजयकडून, परंतु या प्रयत्नाला थोडासा विराम लावलाय. गोलंदाज रुपेश जाधव याने पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आणि ते आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील संजयकडून. डाव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू. मागील चेंडू जर पाहिलं तर अप्रतिम, परंतु इथे दिशाहीन हा चेंडू पाहायला मिळतो. स्वेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अतिरिक्त धावने सांघिक धावसंख्या 6 धावा धावफलकावर. 5 षटकाचा सामना. टॉस जिंकल्यावरती गोलंदाजी करण्याचा हा महत्वाचा निर्णय मानगाव क्रिकेट संघाकडून. यावेळी कमी गतीने चेंडू टाकला. मिस टायमिंग फटका. हवेत खेळला चेंडू ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जवळपास झेल खाली पोहोचलाय, परंतु अंतिम क्षणादरम्यान सुटलेला झेल मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 8 धावा धावफलकावर. प्रयत्न कमालीचे होते, कारण उलट्या दिशेने धावून हे झेल पकडण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून हाफ चान्स होता, परंतु जर पाहिलं तर जवळपास त्या झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु अंतिम क्षणी ती पकड मजबूत करणं अपेक्षित. या झेलसाठी स्ट्राइकिंग एंडला पुन्हा एकदा संजय असेल. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर विकेट किपरकडे पोहोचलाय. पंचांकडे लाऊड अपील औसदॅटची, परंतु अपिलात उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि पंचांचा इशारा आलाय. अंतिम क्षणादरम्यान तो स्वेअर चेंडूचा अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्येत वाढ होईल. धावफलकावरती 9 धावा. पुल करण्याचा प्रयत्न फलंदाज संजयचा. चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून निघाला आणि त्याचमुळे पंच देखील निर्णय देतात की हा स्वेअर चेंडू आहे. 9 धावा या धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकादरम्यान एक चौकार. संजयच्या बॅटमधून अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू गोलंदाज रुपेश जाधव याचा देखील आणि हे लांबवणारं षटक आता पाहायला मिळेल. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ बाकी. ओव्हर द विकेट असेल. पंचांच्या डाव्या हाताकडून राईट अप ओव्हर द विकेट. स्ट्राइकिंग एंडला संजय हा बॅटर. यावेळी सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा मिस टायमिंग फटका, परंतु मिडॉलला जोपर्यंत चेंडू अडवण्यात येईल. 1 धाव मिळेल या चेंडूवरती फलंदाज संजयला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या मॅजिकल फिगर 10 धावा या धावफलकावरती. मागील सामना 36 धावांचा पाठलाग. गौतम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाने आपला दुसरा विजय या स्पर्धेतील तो मिळवला आणि त्यानंतर आजच्या दिवसातील हा चौथा सामना. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर गिरकी घेत असताना चेंडू उजव्या यष्टीवरून पोहोचला विकेट किपरकडे. अंतिम चेंडू निर्धावने गेला आणि या निर्धाव चेंडूला सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा या धावफलकावरती बिनबाद. या सलामीच्या जोडी करून पहिल्या विकेटसाठी पहिल्या षटकात ही भागीदारी 10 धावांची, ज्यामध्ये एक चौकार संजयच्या बॅटमधून देखील निघालाय. स्वागत असेल. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेस्ट फिल्डर म्हणून ज्याची गणना स्टार अक्षय घाटवळ याचं देखील आगमन या स्पर्धेदरम्यान
आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा क्रीडा रसिकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी आपण पाहतो या मैदानावरती. अगदी निसर्गाच्या कुशीत असणारं हे मैदान आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात क्रिकेटचा हा रणसंग्राम रंगलाय. स्वप्नवत वाटणारी ही क्रिकेट स्पर्धा आणि त्याच साकार होत असताना आजच्या या पहिल्या दिवसातील हा चौथा सामना दुसऱ्या षटकादरम्यान माणगाव क्रिकेट संघाकडून गोलंदाजी मार्कवरती असेल. काशी हा गोलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती, संजय हा बॅटर पहिला चेंडू फेस करेल. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर थोडंसं फैलावलेलं हे क्षेत्ररक्षण ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू पायावरती, फ्लिकचा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेलेगच्या क्षेत्रात खेळ आहे. पहिली धाव तर नक्कीच वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, डीप स्क्वेलेग वरून फेकी आली, थोडीशी खराब मैदानात पाहायला मिळाली आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 12 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू जर पाहिलं तर डाव्या यष्टीच्या बाहेर होता. पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न काशी याचा आणि त्यावरती 2 धावा संजयच्या बॅटमधून. फटका देखील कमालीचा, कारण मनगटाचा चांगला वापर केला फटक्यासाठी. फ्लिकचा फटका, बॅकवर्ड स्क्वेलेगला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा पहिल्या चेंडूवरती निघालायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय, फिंगर रोल केले, बॅटची बाहेरील कडा घेत असताना चेंडू पोहोचलाय फ्लाइंग स्लिपला आणि त्यानंतर जर पाहिलं तर थोडंसं खराब फेकी मैदानाच्या आतमध्ये. ज्या चेंडूवरती 1 धाव तर निघालेच होते, परंतु खराब फेक देखील पाहायला मिळाले. बॅकअप जोपर्यंत पोहोचला दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त झाली. सिंगलने सांघिक धावसंख्या 13 धावा या धावपलकावर. सिंगल डबल धावा मैदानात निघतात. प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा मोठ्या फटक्यांसाठी, परंतु समोरून देखील अगदी अचूक टप्प्यावरती कंजूशी करणारे गोलंदाजी या दुसऱ्या षटकादरम्यान काशी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते माणगाव क्रिकेट या संघासाठी. दोन्ही संघांसाठी तो पहिला विजय खूप महत्वाचा असेल. या स्पर्धेतील पहिल्या इनिंगचा खेळ मैदानात रंगलाय. फलंदाजी करत असताना सोहम स्पोर्ट अनसूर केरवाडा क्रिकेट संघ धावांसाठी संघर्ष करतोय. धावा मोठ्या बनवण्यासाठी प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी देखील करतोय. लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळा, आडव्या बॅटने शॉट, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूवरती. 1 धाव याही चेंडूवरती मिळेल. फलंदाज निखिल नाही गेला आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 14 धावा या धावपलकावर. पहिलं षटक जर पाहिलं तर फक्त एकच चौकाडे गेलाय. संजयच्या बॅटमधून त्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान तो मोठा फटका, परंतु त्यानंतर संयमी फलंदाजी हे पाहायला मिळाली या दुसऱ्या षटकादरम्यान पर्यंत. स्ट्रायकिंग एंडवरती संजय असेल सज्ज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा शरीरभेदी चेंडू पाहायला मिळालाय. मागील काही चेंडू कमी गतीने टाकलेत, बदल आले ते दाखवलं गोलंदाज काशी याने आणि यावेळी चेंडू जर पाहिलं तर वेगात गतीने शरीराचा वेध घेणारा तो चेंडू धावपलकावरती निर्धाव असेल आणि या निर्धाव चेंडूला सांघिक धावसंख्या देखील स्थिरावली गेली. 14 धावा या धावपलकावर. सलामीची जोडी मैदानात, प्रयत्न मोठ्या फटक्यांसाठी, आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी आणि इथे जर पाहिलं तर शफल झालाय फलंदाज. पूर्णपणे क्रीजचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या क्षेत्रात. आणखी एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू मैदानात पाहायला मिळतो. गोलंदाज काशी याचा या षटकात मोठ्या फटक्यांना रोधकता तर लावलीच, परंतु आता दडपण देखील फलंदाजावरती आणलं जातं या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणखी एक चांगला चेंडू शफल झालाय, फटका खेळण्या डी बॅकवर्ड स्क्वेलेगच्या क्षेत्रात. पहिली धाव तर नक्कीच वेगात गतीने पूर्ण झाले. थोडंसं फंबल पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून आणि दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न मैदानात केलाय तो प्रयत्न देखील सफल होईल. मिळतील 2 धावा संजय या बॅटरला या चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 8च्या सरासरीने बिनबाद 16 धावा या धावपलकावरती. केरवाडा क्रिकेट संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करतो या सामन्यादरम्यान. वरती या तिसऱ्या षटकात पहिला स्पेल असेल या गोलंदाजाचा. तिसरं षटक संघाकडून. संघाच्या कर्णधाराने दाखवलेला तो विश्वास साध्य ठरवण्यासाठी त्या गोलंदाजाच्या मार्गक्रमणावर राईट आर्म राऊंड विकेट असेल, कारण लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडला निखिल नाईक. पहिला चेंडू मिस टायमिंग फटका, झेलची संधी फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला. एक साधं सोपं झेल. पहिल्या चेंडूवरती मैदानात आल्या गोलंदाज सचिन जाधव याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय प्रतिस्पर्धी संघाचा आक्रमक. ज्या फलंदाजाने मागील सामन्यात अक्षरशः मैदानात थैमान घातले मोठ्या फटक्याने तो फलंदाज निखिल नाईक स्वस्तात माघारी परतला. या सामन्यादरम्यान सांघिक धावसंख्या देखील स्थिरावेल. 1 बाद धावपलकावरती 16 धावा.
डाऊन बॅटर मैदानात दाखल झाला. स्ट्रायकी एंडवरती असेल नेहाल घाटवळ. संजय याची साथ देण्यासाठी सचिन जाधव याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघासाठी. जो आक्रमक फलंदाज ठरला असता येणाऱ्या काही काळात त्या फलंदाजाला माघारी परतवल्यानंतर आता राईट हँडर फलंदाज नेहाल घाटवळ हा स्ट्रायकी एंडला. पहिला चेंडू आक्रमक फटका खेळण्याचा पवित्रा फटका जर पाहिला तर अलॉंग द कार्पेटचा वाईडिश लॉंग ऑफच्या चित्रात पहिली धाव तर नक्कीच पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न संजय याचा, परंतु एकेरी धावने सांघिक धाव संख्या 17 धावा या धावफलकावर. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील काही प्रेक्षक जोडले जातात. आपल्या घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहे, शुभेच्छा देखील पाठवतात. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. झेंडोबा चषक या क्रिकेट स्पर्धेदरम्यान पालगावाची ही मानाची क्रिकेट स्पर्धा 6वा पर्व. या स्पर्धेचा 5 यशस्वी पर्व आपण पाहिले आणि 6व्या पर्वात पदार्पण करणारा आजचा हा पहिला दिवस. यावेळी पुलचा फटका समोरच्या दिशेने खेळा. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू प्रगती जर पाहिला तर निघताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल या चेंडूवरती. मोठ्या फटक्याचा प्रयत्न संजयचा, परंतु एकच धाव मिळेल याही चेंडूवरती आणि सिंगलने सांघिक धाव संख्या 18 धावा या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल धावा. सलगच्या 2 चेंडूवरती आतापर्यंत हे षटक जर पाहिलं तर माणगाव क्रिकेट संघासाठी भेदक षटक पाहायला मिळते. चांगला चेंडू, आणखी एक ऑन साइडला फटका. डिपकाव कोणाच्या क्षेत्राच्या 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात चेंडू अडवण्यासाठी, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पलीकडे निघतोय. नेहाल घाटवळ याच्या बॅटमधून हा दमदार चौकार सचिनच्या विरोधात आणि चौकाडे सांघिक धाव संख्या 22 धावा या धावफलकावर. मधून पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये इनिंग मध्ये सांघिक धावसंख्या 22 धावा या धावफलकावर. स्ट्रायकी एंडला पुन्हा एकदा तो सज्ज असेल. गोलंदाजी मार्गवरती सचिन जाधव, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळाय जरूर, परंतु मिसटायमिंग फटका. डीप लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक टिपेल झेल आणि नेहालला माघारी आता परतावा लागेल. मागील चेंडूवरती चौकार, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, परंतु या प्रयत्नात फसवलाय गोलंदाज सचिन जाधव याने. दुसरा धक्का बसलाय. केरवाडा क्रिकेट संघाला सांघिक धाव संख्या 2 बाद धावफलकावरती 22 धावा. सिद्धेश पडवळ, नेहाल घाटवळ माघारी परतला. एक चौकार नेहालच्या बॅटमधून 5 या धावसंख्येवरती ही खेळी समाप्त केली गोलंदाज सचिन जाधव याने. या षटकात हे दुसरे विकेट मिळवले आपल्या संघासाठी या गोलंदाजाने. अंतिम चेंडू असेल आणि नवीन फलंदाज स्ट्रायकी एंडला सिद्धेश घाटवळ पहिला चेंडू फेस करेल या षटकातील. जो अंतरिम चेंडू असेल या षटकादरम्यान. तिसरे षटक प्रगतीपथावर. 5 षटकाचा हा सामना 22 धावा बनल्या त्या धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात सोहम स्पोर्ट अणसूर केरवाडा क्रिकेट संघाकडून. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, मिसटायमिंग फटका. स्वेलेगला चेंडू पोहोचला. एक धाव तर नक्कीच मिळेल. अंतिम चेंडूवरती फलंदाज सिद्धेशला आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 धावा या धावफलकावरती. सोहम स्पोर्ट अणसूर केरवाडा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतो या मैदानावरती या सामन्यादरम्यान. मागील षटक जर पाहिलं तर सफलतापूर्वक षटक 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट देखील मिळवले गोलंदाज सचिन जाधव यांनी आपल्या संघासाठी.
यावेळी चांगला चेंडू लेग ब्रेक चेंडू फिंगर रोल केले चेंडूवरती आणि चेंडू पडल्यानंतर गिरकी घेत असताना स्विंग होत असताना पोहोचलाय विकेट किपरकडे. पहिला चेंडू निर्धाव निघालाय. फलंदाज सिद्धेश पडवळ याला या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या देखील स्थित पाहायला मिळते. 23 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणखी एक चांगला चेंडू कमी गती आणि त्याचबरोबर जो स्विंग चेंडूत पाहायला मिळतो त्या स्विंग वरती फलंदाज सिद्धेश याला मात्र रोखलं जाते मोठ्या फटक्यापासून. क्रीजचा वापर शफल होत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु तर मैदानात पाहिलं तर अगदी चौफेर फटकेबाजी करण्यासाठी पोषक असणारं हे मैदान फलंदाजांसाठी आणि या चौफेर मैदानावरती ऑन साईडला ते फटके खेळण्याचे प्रयत्न फलंदाज सिद्धेश पडवळ याचे मात्र थोडेसे अपूर्ण ठरतात. सलगचे 2 चेंडू निर्धाव सांघिक धावसंख्या 23 या आकड्यावर. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर आत आलाय. इन स्विंग चेंडू. मागील काही चेंडू जर पाहिलं तर लेग ब्रेक चेंडू, बाहेर वळण घेणारे चेंडू. यावेळी थोडंसं सरप्राईज करणारा हा इन स्विंग चेंडू फलंदाज सिद्धेश पडवळ या मैदानात आणखी एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या देखील या निर्धाव चेंडूने रोखली गेली. धावफलकावरती 23 धावा. चौथं षटक स्लॉग षटक प्रगतीपथावर. आणखी एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा खडे राऊंड फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने ऑन साईडला सिद्धेश पडवळ या बॅटर कडून. त्या सिंगल डबल धावा देखील क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात, कारण स्ट्राईक रोटेशन होणं मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी तो दबाव आणण्यासाठी नवीन फलंदाजाला स्ट्राईकवरती आणणं ते देखील खूप महत्त्वाचं. परंतु सलगचे 4 चेंडू निर्धाव. यावेळी आणखी एक चांगला चेंडू कट केलाय डीप स्वीपर कव्हरच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. टायमिंग कमालीचं पाहायला मिळालं या फटक्यावरती सिद्धेश पडवळ या बॅटर कडून आणि पंचांचा इशारा. 4 धावांचा चौकार सिद्धेशच्या बॅट मधून निघतोय मैदानात. पाहायला मिळाल्या त्या फटक्यावरती डीप स्वीपर कव्हरला चौकार आणि पुन्हा एकदा स्ट्राईक इनला. यावेळी चांगला चेंडू सिद्धेशच्या विरोधात. अंतिम चेंडू देखील निर्धाव निघाले. स्लॉग षटक. 4 धावा खर्च करणाऱ्या गोलंदाज काशी याचं. मागील षटक सचिन जाधव याचं 7 धावा खर्च करणाऱ्या 2 विकेट प्राप्त करणारं ते सफलतापूर्वक षटक. आणि दुसरं षटक जर पाहिलं तर काशी या गोलंदाजाचं, म्हणजे हा सेकंड स्पेल. पहिल्या स्पेल दरम्यान 6 धावा आणि दुसऱ्या स्पेल दरम्यान 4 धावा खर्च करत असताना 2 स्पेलमध्ये 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी काशी याची कमालीची मैदानात पाहायला मिळाली. 4 षटकानंतर 27 धावा बनल्या त्या धावफलकावर. 5 षटकाचा हा सामना येणारा अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी असेल आणि केरवाडा क्रिकेट संघाकडून आता या 6 चेंडूवरती अजून किती धावा जोडल्या जातील या धावफलकावरती हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 5 षटकाचा हा सामना टॉस हरलाय. केरवाडा क्रिकेट संघ मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न. सुरुवातीला चांगली गोलंदाजी. नक्कीच सुरुवात जर पाहिली तर संयम आणि आश्वासक पाहायला मिळाली केरवाडा क्रिकेट संघाची, परंतु त्याला आक्रमकरित्या परावर्तित करणं खूप महत्त्वाचं. परंतु आता या अंतिम षटकादरम्यान ते आक्रमण करावं लागेल संजय बॅटला. संदीप गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संजयची तिसरा धक्का इथे बसलाय केरवाडा क्रिकेट संघाला. संजय देखील आता माघारी परतेल निराश होऊन डगआउटच्या दिशेने. 3 बाद सांघिक धावसंख्या 27 धावा. माघारी परतल्या एक चौकार खेचत असताना 13 या धावसंख्येवरती आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय चैतन्य परब. हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ बाकी. संदीपने या षटकाची सुरुवात केली विकेट प्राप्त करत असताना. मागील काही चेंडूवरती दबाव आणि त्या दबावात मोठ्या फटक्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर मैदानात पाहायला मिळाला. संदीप या गोलंदाजाने दांडी गुल केली फलंदाज संजयाची. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अगदी सेफ झोन मध्ये हा फटका. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. चेंडू फील्ड करेल त्यानंतर थ्रो करेल. या दरम्यान 2 धावा चैतन्याच्या बॅटमधून आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 29 धावा या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5 षटकाचा सामना. खेळपट्टीचा विचार केला तर नक्कीच केरवाडा क्रिकेट संघाला त्या 50 ते 60 धावा खूप महत्त्वाच्या होत्या, परंतु इथे जर पाहिलं तर 29 धावा. इथून 4 चेंडूंचा खेळ बाकी. आता 50 धावापर्यंत तरी पोचावं लागेल. 40 ते 45 धावा या धावफलकावरती खूप महत्त्वाचे असतील लढण्यासाठी. यावेळी समोरच्या दिशेने फटका खोडून काढलाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चांगले झालंय. रुपेश जाधव
या बॅटर क्षेत्ररक्षकाकडून एक धाव मिळेल फलंदाज चैतन्याला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 30 धावा या धावफलकावरती. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी, प्रयत्न करावे लागतील मोठ्या फटक्यासाठी. एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर नक्कीच कुठेतरी ती एक चांगली धावसंख्या धावफलकावरती एक चांगलं फायटिंग टोटल लढण्यासाठी केरवाडा क्रिकेट संघासाठी महत्वाचं असेल या सामन्यात. त्या मोठ्या फायटिंग टोटलच्या दिशेने आता जाण्यासाठी हात तर खुलावेच लागतील ते प्रत्येक चेंडूवरती. आणखी एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा अलॉंग दी कार्पेटचा फटका वाईडिश लॉंग ऑफचा डीपचा क्षेत्ररक्षक पोहोचला वेगात गतीने फेकी स्ट्रायकिंग एंडला झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नात माघारी परतावं लागेल फलंदाज सिद्धेश याला. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय केरवाडा क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती असेल. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 31 धावा. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळ आहे परंतु चेंडू हवेत विसावताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर विसावेल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये देखील. आणखी एक विकेट गमावेल केरवाडा क्रिकेट संघ. समीर आल्या पावली माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. गोल्डन डक वरती 5वा धक्का बसलाय केरवाडा क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 5 बाद 31 धावा या धावफलकावरती स्थिरावण्यात आले. टाटा गुड बाय गया. संदीप याची देखील कंजूशी करणारे आणि सफलतापूर्वक ही गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. नवीन फलंदाज असेल मैदानात स्ट्रायकिंग एंड वरती मयूर. संघाचा कडधार लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडला अंतिम चेंडू फेस करण्यासाठी असेल. फ्रंटफूटचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच वळलेत, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने इशारा केलाय. दोन्ही हात समांतर करत असताना स्वेरचा इशारा. अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्येत वाढ 32 धावा या धावफलकावर. मागील सामना जर पाहिलं तर 36 धावांचा पाठलाग. या सामन्यादरम्यान देखील ती कमी धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर. पहिल्या इनिंग दरम्यान फलंदाजी करत असताना केरवाडा क्रिकेट संघाकडून अंतिम चेंडू असेल या पहिल्या इनिंग दरम्यान स्ट्रायकिंग एंडला मयूर हा बॅटर. शॉर्ट चेंडू फटका समोर खेळ्या. बॅक टू द बॉलर चेंडू निघताना पाहायला मिळतो. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील आता प्रयत्न मैदानात केला होता परंतु एकच धावे अंतिम चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा या धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात केरवाडा क्रिकेट संघाने उभारले आणि 34 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. या सामन्यादरम्यान एसजे वॉरियर्स अनसूर मानगाव क्रिकेट संघाच्या विरोधात दोन्ही संघाने पहिला सामना गमावला. त्यामुळे या सामन्यात तो विजय खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. परंतु कोणता संघ या सामन्यादरम्यान या कमी धावसंख्येचा पाठलाग मानगाव क्रिकेट संघ करेल की या कमी धावसंख्येला रोखलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ तो पहिला विजय साजरा करेल मैदानाच्या आतमध्ये. येणारी वेळ येणाऱ्या काळ मैदानात ठरवेल. दुसरा इनिंग
वेळ ये सोनू जो कि स्ट्राइक के पर सोनू कानडे जो कि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करता हुआ नॉन स्ट्राइक एंड के ऊपर रूपेश और गेंदबाजी मार्ग के ऊपर नेहाल घाटवड़ पहली गेंद बिल्कुल उड़ाया गेंद को कवर कर में डीप कवर कर में वन बाउंस यहां पर गेंद सीमा रेखा करीब बेहतरीन फील्डिंग वहां पर 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने अच्छी रनिंग बिटवीन द विकेट फायदा उठाया एक लॉफ्टेड कवर ड्राइव का इस्तेमाल किया था मैदान के बीच में लेकिन 2 रन मिलेंगे बिल्कुल इस गेंद के ऊपर 2 रनों के तहत पारी का खाता ओपन हुआ नेहाल जो कि अनुभव के साथ गेंदबाजी यहां से हर एक रन बचाने की कोशिश करनी होगी बिल्कुल गेंदबाजी करते हुए टीम को यहाँ पर शॉट खेलने का प्रयास बिल्कुल कदमों का इस्तेमाल किया था एक लाजवाब स्ट्रोक बिल्कुल स्क्वायर लेग के में गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए लेकर ट्रेडिंग ग्राउंड फिर एक बार खेलने का प्रयास वन बॉल अब मात्र जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए डीजे चौतीस रनों का फासला है बिल्कुल उसको तय करना है और बिल्कुल एक 24 के तहत पारी का स्कोर 10 रनों के ऊपर लाजवाब बल्लेबाजी पावर प्ले का बिल्कुल पूरेपूर फायदा उठा रहे हैं बिल्कुल सोनू कानडे इसी बीच चले निहाल अपने और से अगली गेंद लेकर स्वीप खेलने का प्रयास फिर एक बार लाजवाब स्ट्रोक यहाँ पर फिर एक बार गेंद जाएगी सीमा रेखा पार और जाएगी मिलेंगे यहाँ पर 4 रन मैदान के बीच में और उसका फायदा मिलता है उनके टीम को यानी कि अगर बात की जाए एसजे और यस मांडगांव टीम को लाजवाब बल्लेबाजी विस्फोटक वाली बल्लेबाजी मैदान के बीच में 14 रन बने आखिरी 2 गेंदों का खेल बाकी है ये गेंद बिल्कुल लाजवाब गेंद
गोल्डन के ऊपर टिप्पा करने के बाद हल्की सी नीची रही गेंद, बल्ले के रिडार में नहीं गेंद, विकेट के ऊपर के दस्तानों में, बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से यहाँ पर बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर एक बेहतरीन गेंदबाज है, अब मात्र कमबैक करने की कोशिश कर रहे हैं। आखिरी गेंद का खेल बाकी है पावर प्ले का, और एक गेंद बहुत ही बढ़िया गेंद, फिर एक बार हल्की सी उछाल प्राप्त करते हुए, पिछली गेंद बिल्कुल नीचे रही थी, इस गेंद को बिल्कुल हल्की सी उछाल प्राप्त करते हुए गेंद निकली, बिल्कुल शरीर के ऊपर टिक रही बल्लेबाज की, यानी बेंदी गेंद की समाप्ति यहाँ पर कुल मिलाकर 14 रन बने पहले 6 गेंदों के ऊपर। अब मात्र रुपेश जो कि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे, गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, नया गेंदबाज गेंदबाजी मार्ग के ऊपर ऋषि घाटवड़ आड़े बल्ले के साथ स्क्वायर लेग के रिदम में गेंद ट्रैवल होते हुए डीप स्क्वायर लेग के रिदम में जब तक खिलाड़ी आते गेंद को फील्ड करते तब तक दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, 2 रन मुकम्मल किए, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के तहत बिल्कुल 16 रन स्कोर कार्ड के ऊपर, बिल्कुल अच्छी गेंद का बिल्कुल फायदा उठा रहे दोनों बल्लेबाज, खराब गेंद को बिल्कुल बड़ा हिट करने की कोशिश कर रहे हैं। अच्छी रणनीति मैदान के बीच में, अच्छा बैटल बनता हुआ मैदान के बीच में, कुल मिलाकर 16 रन बने अब मात्र स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट खोए। लाजवाब बल्लेबाज मैदान के बीच में सोनू और उनका साथ देने के लिए रुपेश जो कि स्ट्राइक कीपर बल्लेबाजी करते हुए, कट किया बिल्कुल पॉइंट के ऊपर, गेंद तारों के ऊपर टकराती हुई डेड गेंद यहाँ पर घोषित कर दिया पर अंपायर ने, जहां बिल्कुल एक सही फैसला, हल्के तारों के ऊपर ब्रश करते हुए गेंद यहां पर निकल चुकी है और इसी बीच बिंदी गेंद डेड गेंद की समाप्ति। फिर एक बार चले ऋषि, स्वीप का शॉट, फिर एक बार लाजवाब स्ट्रोक यहां पर, अब मात्र गेंद बिल्कुल नहीं रुकेंगी, गेंद जाएगी बिल्कुल सी मारे का पार, 4 रनों के लिए डीजे। टॉप पे लिया, कैच के लिए मौका बनेगा, 2 खिलाड़ी है गेंद के नीचे और यहां पर देखो डेड बॉल, फिर एक बार तारों के ऊपर टकराते हुई गेंद, बिल्कुल जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज को। कुल मिलाकर 20 रनों के ऊपर स्कोर कार्ड रुका हुआ, मौका बिल्कुल बना था कैच के लिए लेकिन तारों के ऊपर टकराती हुई गेंद और इसी बीच डेड गेंद यहां पर घोषित कर दिया अंपायर ने। फिर एक बार रुचि चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, अब तो और से तीसरी गेंद लेकर अंपायर के भाई और से गेंदबाजी जरूर कर रहे, सामने रुपेश ये बल्लेबाज नजर आता हुआ, कदमों का इस्तेमाल आगे आकर खेलने का प्रयास, ट्रेंडी ग्राउंड, गेंद बिल्कुल जाएगी सी मारे के पार, 6 रनों के लिए डीजे। मार्ग के ऊपर फुल टॉस गेंद बिल्कुल कवर के रीजन में, 1 बाउंस बिल्कुल जाएगी सी मारे का पार, 4 रनों के लिए डीजे। की जरूरत है, कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त दूसरी ओवर का और इसी बीच 5वीं गेंद लेकर फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद, यहाँ पर छकाया बल्लेबाज को, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क, गेंद विकेट के ऊपर दस्ताने में स्लो रन डिलीवरी के यहाँ पर की गई गेंद को, आखिरी गेंद का खेल बाकी दूसरे ओवर का, मात्र 4 रनों की जरूरत है, सामना एक तरफा झुकता हुआ, क्योंकि अगर बात की जाए पिछली इनिंग में रन नहीं बने, मात्र 34 रन बनाए थे पहले बल्लेबाजी करते हुए बिल्कुल केरवाड़ा टीम ने। इसी बीच चले ऋषि, फिर एक बार टैप किया गेंद को कवर के रीजन में, हल्के हाथ से खेला हुआ स्ट्रोक, यहाँ पर खिलाड़ी कुछ चकमा देती हुई गेंद विकेट, 4 रनों के लिए निकलते हुए, 4 रनों के तहत पारी का स्कोर 34 रन, यहाँ पर मैच जीतते हुए एसजे ऑरियस मानगांव टीम सोनू कानड़
और रुपेश, ये दोनों बल्लेबाज लाजवाब बल्लेबाज है, बिना कोई विकेट खोए यहाँ पर ताबड़तोड़ बल्लेबाज मैदान के बीच में। देख लीजिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे